तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू मालिकेमध्ये काय घडणार आहे. तर त्या ठिकाणी बलमा आलेला असतो आणि बलमाला मस्तपैकी मम्मीसाहेब लाडीगोडी लावत असतात आणि बलमा बोलतो आता खूप त्यांच्यामध्ये मस्ती होणार आहे. तर दुसरीकडं सत्य आणि मंजू रूमवर पोचलेले असतात आणि जो सत्य असतो तो बोलतो काय वाघमारे घ्या तुम्ही आवरून. तेवढ्या दरवाजाचा आवाज येतो वाजवण्याचा आणि सत्य दरवाजावर जातो तर एक व्यक्ती आलेला असतो. तो दूध घेऊन आलेला असतो. तो बोलतो ह्यो घ्या दूध साहेब आणि हॅप्पी हनीमून आणि गुड नाईट आणि ऑल द बेस्ट. सत्य बोलतो ठीक आहे. तिथून तो व्यक्ती निघून जातो. सत्य वाघमारेला म्हणतो दूध घेताल का, पण मंजू बोलते नाही नाही मला नाही आवडत असं काही. तर त्या ठिकाणी सत्य मग स्वतःच दूध पिऊन घेतो आणि त्या ठिकाणी जो सत्य असतो तो बोलतो वाघमारे मस्त होतं दूध बरं का. तर मंजूला प्रियाने सांगितल्याप्रमाणे मंजू सत्याला विचारते काय रे सत्य तुला काही होतं आहे का डोक्यामध्ये. सत्य बोलतो नाही वाघमारे मी एकदम ठणठणीत आहे. त्यानंतर जी मंजू असते ती दरवाजा बंद करायला जाते आणि पाल बघून ती सत्याच्या अंगावर पडते आणि दोघेही पलंगावर पडतात. त्या ठिकाणी एकामेकाकडे बघत असतात आणि इकडं जे हॉटेलचा स्टाफ असतो तो त्यांना वाटतं काय गेलं आहे काय माहिती, कायचा आवाज आला आहे काय माहिती. त्यानंतर सर्वजण पळत पळत त्या ठिकाणी मंजूच्या आणि सत्याच्या घरामध्ये रूममध्ये येतात. इकडं ज्या मम्मीसाहेब असतात त्या खूप चिंतेत असतात कारण त्यानंतर त्या सत्याला कॉल करतात आणि त्या ठिकाणी सत्य स्टाफसोबत बोलत असतो. तर मम्मीसाहेब पण ते बोलणं ऐकतात. सत्य स्टाफ बोलतो काय हो आमचा पलंग तोडला तुम्ही त्याची भरपाई कोण देईन. तर सत्य बोलतो मी नाही तोडला पलंग आणि हे बघा तुमचा पलंगच कुचका होता त्याला आम्ही काय करणार. तर तो स्टाफ बोलतो आम्हाला माहिती नाही तुम्ही आमचा पलंग भरून द्या नाही तर आमच्या पगारातून पैसे कट होतील ते आम्हाला माहीत नाही. सत्य बोलतो मला ते सांगू नका. हे बघा ही तुमची चूक आहे आणि आम्हाला लवकरात लवकर रूमचा अरेंजमेंट करा. तर दुसरीकडे जी आत्या असते तिला डीजे उठवण्यासाठी येतो आणि उठवतो आणि म्हणतो मम्मी चल लवकर, अगं बाहेर मंजू आली आहे चल लवकर आणि तूही सत्यासोबत घटस्फोट घेऊन आली आहे त्यामुळे तू लवकरात लवकर चल. आत्या खूप खुश होते आणि बोलते बाहेर येते आणि मंजूची गाठ घेते. तर मंजूला बोलते मंजू आता तू माझं पोरासंग तुझं लग्न होणार आहे. त्यानंतर आत्या मंजूचं पोट बघते. पोट बघून मंजू आत्याला झोपेतून उठते आत्या आणि मोठ्याने ओरडते. वरून आत्याचा नवरा खाली डीजेच्या अंगावर पडतो आणि त्या ठिकाणी ते बोलतात काय झालं ग तुला एवढं ओरडायला. तर आत्या बोलते काही नाही मला स्वप्न पडलं त्यामुळे मी ओरडले. तर दुसरीकडं जे सत्य असतं तो सकाळी सकाळी उठतो आणि वाघमाऱ्याला शोधत असतो. तर तेवढ्यात वाघमारे आंघोळ करून बाहेर येतात. सत्य बोलतो काय वाघमारे कुठे गेल्या होत्या, मी किती काळजी करीत होतो. तर मंजू बोलते हा ना मी गायब झाले मग काय करशील. तेवढ्यात मंजू कपडे बघत असते तर तेवढ्यात तिच्या बॅगमध्ये एक ड्रेस असतो. ते ड्रेस बघून सत्याला बोलते की हा ड्रेस तूच ठेवला आहे ना सत्या. सत्या बोलतो नाही वाघमारे मी कशाला ड्रेस ठेवून. त्यानंतर सत्या स्वतःची बॅग उचकतो. त्याच्या पण बॅगीमध्ये एक ड्रेस असतो. तो बघून तो बोलतो अहो तुमच्यासोबत नाही माझ्या पण बॅगीमध्ये ड्रेस आहे. तेवढ्यात कवीचा कॉल येतो. कवी बोलते काय हो मंजू वहिनी कसा वाटला ड्रेस. दोघांसाठी मी ड्रेस पाठवला आहे आणि हा ड्रेस घालून तुम्ही दोघांनी फोटो काढायचे आहे आणि मला पाठवायचे. आता येणाऱ्या भागामध्ये काय घडतंय बघूया.